मुंबईच्या अंडरवर्ल्ड प्रमाणे पुण्यातही स्वतःचं अंडरवर्ल्ड उभं करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या गुन्हेगारी जगतातल्या दोन टोळ्या म्हणजे मारणे टोळी आणि मोहोळ टोळी। आज आपण या दोन्ही टोळ्यांच्या संघर्षाची सुरुवात, त्यांचा इतिहास आणि या रक्तरंजित अध्यायातील पहिला खून कसा घडला याची कहाणी पाहणार आहोत। मुळशी म्हणजे एकेकाळी शेतांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या भागात अचानक जमिनीची विक्री, बांधकाम, दलाली आणि राजकीय पाठबळ यांचा खेळ वाढू लागला। या खेळात ज्यांच्याकडे ताकद होती, धमक होती आणि जोखीम उचलण्याची तयारी होती, त्यांची नावं हळूहळू सावलीतून बाहेर येऊ लागली। त्यातली दोन नावे म्हणजे संदीप मोहोळ आणि गणेश मारणे। संदीप मोहोळ हा मुळशी तालुक्यातील मुथा गावातून आलेला, लहानपणी चांगलं कुटुंब, शेती, साधेपणा, पण वाढत्या वयात त्याला अभ्यासापेक्षा दहशतीचं आणि ताब्यांचं जग आकर्षित करत होतं। वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी त्यानं गुन्हेगारीकडे पहिलं पाऊल टाकलं आणि पाहता पाहता त्याच्या भोवती तरुणांचा गट गोळा झाला। त्याचं नाव पुण्यातल्या गुन्हेगारी जगतात एका बड्या गुन्हेगाराप्रमाणे पसरू लागलं। दुसऱ्या बाजूला त्याची प्रतिस्पर्धी असणारी टोळी म्हणजे मारणे टोळी। या मारणे टोळीचा म्होरक्या असणारा गणेश मारणे याचाही स्वतःचा एक मोठा गट तयार झाला होता। त्याच्या गटातही खूप सारे गुन्हेगार होते। या दोन्ही गटातील जमिनींवर ताबा मारण्याच्या वादातून मोहोळ टोळीकडून मारणे टोळीतील अनिल मारणे आणि सुधीर रसाळ या दोघांचा खून करण्यात आला आणि इथूनच पुढे पुण्यातील या दोन टोळ्यांमधील टोळी युद्धाची सुरुवात झाली। मारणे टोळीतील सदस्याच्या खुनानंतर मारणे टोळी प्रतिशोध घेण्याच्या संधीचा शोध घेत होती। अखेर पुण्यातील पौड रोडवर 4 ऑक्टोबर 2006 रोजी सकाळच्या 11:15च्या सुमारास एका गाडीत संदीप मोहोळ शांत बसला होता। त्याच वेळी मागून 2 मोटारसायकल येतात। मोटारसायकल असणारे गुन्हेगार गाडीच्या काचा फोडतात आणि संदीप मोहोळवर गोळीबार करतात। काही क्षणात रक्ताने माखलेला संदीप मोहोळ मृत्युमुखी पडतो आणि हल्लेखोर फरार होतात। हा होता मारणे आणि मोहोळ टोळी युद्धातील पहिला मोठा खून आणि मोहोळ टोळीच्या म्होरक्याचा म्हणजे संदीप मोहोळची हत्या। सगळ्यांना माहित होतं हा रॅन्डम हल्ला नाही, हा सूड आहे। मारणे गटाच्या मनात साचलेलं विष, मोहोळ गटाने घडवलेले हल्ले आणि जमीन व्यवहारातील खतखत हे सगळं एकत्रित येऊन त्या दिवशी स्फोट झाला। पोलीस तपासात पुढे आलं की या खुनामागे मारणे गटातील महत्वाचे चेहरे सहभागी होते। सचिन पोते, समीर शेख, सचिन लांडे आणि इतर अनेक त्यांचे सहकारी। कोर्टाने काहींना शिक्षा सुनावली, काही सुटले तर काही शिक्षा लागण्या अगोदरच गेले। पण एक गोष्ट नक्की होती, या गोळीबाराने पुण्यातील गुन्हेगारी जगत कायमचं बदलून टाकलं। संदीपच्या मृत्यूने मोहोळ गटातील राग पेटून उठला। कुटुंब, साथीदार, समर्थक सगळ्यांच्याच मनात प्रचंड राग होता। याच रक्तदायी सुडातून पुढे जन्म घेतला तो मोहोळ विरुद्ध मारणे या दशकभर चाललेल्या पुण्याच्या काळ्या इतिहासातील सर्वात भयानक टोळी युद्धाने। मोहोळ आणि मारणे या दोन टोळींनी मागील 25 वर्षात नक्की पुण्यामध्ये काय काय केलं याचं संपूर्ण विश्लेषण पुढील भागात आपण पाहणार आहे। तोपर्यंत पाहत रहा ER न्यूज मराठी।